हिंगणघाटमध्ये आज स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून जनआक्रोश पाहायला मिळाला. नेमका हा विरोध कशासाठी? सोमवार 24 ऑगस्ट रोजी हिंगणघाट शहरात सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, खासदार अमर काळे यांच्यासह नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि कामगार सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. विरोधकांचा मुख्य आक्षेप आहे तो स्मार्ट मीटरच्या सक्तीचा आणि भविष्यात वीज बिलाचा अतिरिक्त आर्थिक भार पाडण्याचा भीतीचा. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, स्मार्ट मीटर म्हणजे वीज बिल आपोआप वाढणार असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. बिल किती येईल हे वापर दर आणि इतर लागू नियमांवर अवलंबून असते. म्हणूनच आता प्रश्न आहे, स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार की आर्थिक भार वाढवणार? हिंगणघाटच्या या आंदोलनानंतर प्रशासन आणि महावितरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच वैभवशाली मीडियाला फॉलो करा.